Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy Karad. In this video, we will study the two important reactions of phenol. One, nitration of phenol, and second is sulfonation of phenol. Can you recall what is nitration of benzene? In standard 11th, you learned in hydrocarbons nitration of benzene. आठवतंय का? ठीक आहे. तर it is a reaction in which hydrogen atom of benzene ring is replaced or substituted by nitronium ion. Similarly, we can explain the nitration of phenol. It is a reaction in which hydrogen atom of benzene ring of phenol is substituted by nitronium ion. This nitronium ion is a electrophile, so it can readily attack the electron डेन्सिटी जिथं जास्त असेल त्या ठिकाणी त्याचा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. सो इलेक्ट्रोफाइल कॅन अटॅक ए रिजन ऑफ हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन सबस्ट्रेट दॅट इज इन फिनॉल. सो इट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर समजा यावर प्रश्न आपल्याला विचारला असेल की व्हॉट इज द ऍक्शन ऑफ concentrated nitric acid on phenol in presence of concentrated sulfuric acid. The reaction मध्ये both are concentrated acids, concentrated nitric acid and concentrated sulfuric acid. So a mixture of concentrated HNO3 and H2SO4 is called a nitrating mixture. Now see the reaction. Phenol, when treated with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid, gives 2,4,6-trinitrophenol called picric acid. This is the structure of 2,4,6-trinitrophenol plus water. So you know that OH group when attached to phenol, it acts as electron releasing or electron donating group. So it increases or it activates 2 ortho and 1 para position. So all the 3 sites are occupied by electrophile, that is nitronium ion. So when phenol treated with a nitrating mixture, it gives only one product, that is picric acid. आता या रिएक्शन मध्ये concentrated sulfuric acid plays important role, that is it acts as a catalyst. आणि याचा रोल काय असणार आहे तर इट सप्लायज और तो काय करतो की नायट्रोनियम आयन तयार करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग यामध्ये केला. तो कसा तो पा इथं कॅटॅलिस्ट मधून H+ आयन असेल आणि हा HNO3 असेल, तर यातला OH आणि H कंबाइन्स टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल आणि व्हॉट इज जनरेटेड NO2+, दॅट इज नायट्रोनियम आयन. हा जो नायट्रोनियम आयन असणार आहे स्ट्रक्चर सिमिलर टू कार्बन डायऑक्साइड, कारण कार्बन डायऑक्साइड सुद्धा वीक इलेक्ट्रोफाइल आहे, हा पण इलेक्ट्रोफाइल असणार आहे. यामध्ये नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असणारा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड पोलरायझेस नायट्रिक ऍसिड इन दिस वे सो ॲज टू फॉर्म नायट्रोनियम आयन. ही सगळ्यात महत्वाची रिॲक्शन असणारी आहे, कारण नायट्रोफिनॉल्स आर युज्ड इन डाय इंडस्ट्री. त्यामुळं यांचं महत्व खूप असणार आहे. यांचं जर नायट्रोफिनॉलचं रिडक्शन जर केलं तर ॲमिनोफिनॉल्स मिळतात आणि ते हे डाय तयार करण्यासाठी वापरामध्ये येतात. नाउ टू ऑब्टेन मोनोनायट्रोफिनॉल, जर मोनोनायट्रोफिनॉल तयार करायचा असेल तर इट इज नेसेसरी टू यूज डायल्यूट नायट्रिक ऍसिड. म्हणजे डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर रिॲक्शन आपल्याला करावी लागेल. म्हणजे समजा प्रश्न विचारला की व्हॉट इज द ऍक्शन ऑफ डायल्यूट नायट्रिक ऍसिड ऑन फिनॉल ॲट ए रूम टेम्परेचर और लो टेम्परेचर, तर फिनॉल when
treated with dilute nitric acid, near about 20% dilute nitric acid is used at a low temperature. याचा आयनीभवन असं होतं पहा NO2 प्लस आणि OH मायनस. सो नायट्रोनियम आयन इज अवेलेबल विच acts as an electrophile, can attack ortho and para positions to give a mixture of orthonitrophenol and paranitrophenol. असं यामध्ये आपल्याला मिक्सचर मिळतं. म्हणजे ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल बोथ आर आयसोमर्स ऑफ ईच अदर. दिस इज सिंपल रिएक्शन. Now question may ask like this, what type of hydrogen bonding is shown by orthonitrophenol and paranitrophenol? आपल्याला माहित आहे की ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल हे आयसोमर्स ऑफ ईच अदर आहेत आणि मग यासाठी आपल्याला विचार करावा लागेल की त्यामध्ये कोणत्या प्रकारचं हायड्रोजन बॉन्डिंग आहे, परंतु ते कोणत्या प्रकारचं आहे हे पाहायचं. आता कोणता प्रकार, व्हॉट टाइप ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इज शोन बाय ऑर्थो अँड पॅरानायट्रोफिनॉल, दिस इज द क्वेश्चन. आता स्ट्रक्चर यासाठी काढूया. ऑर्थोनायट्रोफिनॉलचे स्ट्रक्चर असेल आणि पॅरानायट्रोफिनॉलची तर दोन स्ट्रक्चर्स आपण काढलेत, एकच आहेत पण दोन मॉलिक्युल्स इथं आपण रिप्रेझेंट केले. ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये OH ग्रुप जो असणार आहे तो इट इज अ पोलर बॉन्ड. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड बिटवीन पार्शली पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन अँड NO2 मधून ऑक्सिजन. त्यामुळे हे हायड्रोजन बॉन्डिंग जे तयार होणार आहे याला इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड असं म्हटलं जातं, बिकॉज इट इज फॉर्म विदिन द मॉलिक्यूल. दुसरा मॉलिक्यूल नाही तर फक्त ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्येच हे घडतं. आता इथं आपण पॅरानायट्रोफिनॉल मध्ये काय होतंय बघूया. इथंही OH जो असणार आहे तो इट इज अ पोलर, इथंही OH हा पोलर असणार आहे. त्यामुळे दिस पार्शली पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन ऑफ वन पॅरानायट्रोफिनॉल फॉर्म्स हायड्रोजन बॉन्ड विथ negatively charged oxygen of another molecule of paranitrophenol. So this hydrogen bond is called intermolecular hydrogen bonding. म्हणजे पॅरानायट्रोफिनॉल मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळतं, तर ऑर्थो मध्ये इंट्रा. बघूया इथं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे विदिन द सेम मॉलिक्यूल. सो देर इज अ नो मॉलिक्युलर असोसिएशन. अनेक मॉलिक्युल्स एकत्र येणं शक्य नाही. त्यामुळं हा जो असणार आहे इट इज फाउंड मोर व्होलाटाईल इन नेचर ॲज कम्पेअर्ड टू पॅरानायट्रोफिनॉल. पॅराच्या बाबतीमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळतं बिटवीन टू मॉलिक्युल्स. सो देर इज अ असोसिएशन ऑफ मॉलिक्युल्स. इथं पहा दोन मॉलिक्युल्स मध्ये हायड्रोजन बॉन्ड असल्यामुळे अशा अनेक मॉलिक्युल्स हायड्रोजन बॉन्डमुळे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे तिथं असोसिएशन ऑफ मॉलिक्युल्स तयार होतं. So it is less volatile than orthonitrophenol. So both are isomers. One is a more volatile and other is a less volatile. So both are separated by steam distillation, which is based on their volatility. त्याच्या आधारे यांचं सेपरेशन केलं जातं. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाउ सल्फोनेशन ऑफ फिनॉल. सल्फोनेशन ऑफ फिनॉल म्हणजे इट इज ए रिएक्शन इन विच हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झीन रिंग ऑफ फिनॉल इज सबस्टिट्युटेड बाय सल्फोनिक ॲसिड ग्रुप. सो इट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे इथं इलेक्ट्रोफाईल तयार होत असला पाहिजे की जो 11वीला सल्फोनेशन ऑफ बेन्झीन मध्ये आपण अभ्यासलेला आहे, त्यात तुमचा अभ्यास झालेला आहे. मग ही जी रिएक्शन असणारी आहे त्या रिएक्शन मध्ये जो सल्फोनिक ऍसिड ग्रुप आपल्याला जो मिळवायचा असेल तो फक्त आणि फक्त ऑब्टेन बाय युजिंग कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, नॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड पासून हा सल्फोनिक ऍसिड ग्रुप मिळत नाही. बरोबर आहे. आता इथं दोन रिएक्शन्स आहेत. फिनॉल इज अ सबस्ट्रेट इन बोथ रिएक्शन्स. In first reaction, concentrated sulfuric acid at 293 Kelvin, that is at room temperature, and in second reaction, phenol treated with concentrated sulfuric acid at 373 Kelvin. म्हणजे इथं एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये की सबस्ट्रेट हा फिनॉलच आहे, रिएजंट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच आहे, बट टेम्परेचर इज अ डिफरन्स. सो इट इज टेम्परेचर डिपेंडंट रिएक्शन. म्हणजे या रिएक्शन मध्ये जो प्रॉडक्ट मिळणारा आहे तो प्रॉडक्ट हा टेम्परेचर वर अवलंबून असणारा आहे. ही कंडिशन सगळ्यात महत्वाची असणारी आहे.
त्यामुळं फिनॉल वेन ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट 293 केल्विन मीन्स ॲट ए रूम टेम्परेचर इट गिव्स ऑर्थोफिनॉल सल्फॉनिक ऍसिड. म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे की ॲट ए रूम टेम्परेचर ऑर्थोफिनॉल सल्फॉनिक ऍसिड इज फाउंड टू बी मेजर प्रॉडक्ट. आता इथं काय होतंय आपण बघूया. वेन फिनॉल इज treated with concentrated sulfuric acid at 373 Kelvin means at a high temperature it gives paraphenol sulfonic acid. म्हणजे याचा अर्थ at high temperature paraphenol sulfonic acid is found to be a major product. म्हणजे इथं हा महत्वाचा बदल टेम्परेचर मुळे आपल्याला प्रॉडक्ट बदललेला पाहायला मिळतो. म्हणजे इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो कि what is the action of the following reagents on phenol? Number 1, concentrated sulfuric acid at 293 Kelvin. Number 2, concentrated sulfuric acid at 373 Kelvin. म्हणजे एकाच वेळी असे दोन प्रश्न विचारले जातात, त्यावेळेस यांची उत्तरं ही नेहमी लिहिताना गडबड मुलांची होऊ शकते आणि त्यामुळे याचा सराव आपला होणं अपेक्षित असणार आहे. इथं ऍक्टिव्हिटी फॉर यू. हा मुलगा बघा, याच्याकडे खेळणी दिलेली आहे जशी आपण लहानपणी तुम्हाला दिली जातात आणि जोडायला सांगतात तशा पद्धतीने एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी इथं देतोय. आताच्या ज्या दोन रिॲक्शन झाल्या नायट्रेशन ऑफ फिनॉल आणि सल्फोनेशन ऑफ फिनॉल, यावरनं ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे विदाउट टेकिंग हेल्प ऑफ युअर टीचर. जे अंडरस्टँडिंग या व्हिडिओ पाहिल्यानंतर होणार आहे त्याच्या आधारे त्याच्या जवळ आसपास तुम्हाला जाण्याचा प्रयत्न करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. या मुलाच्या हातामध्ये फिनॉल दिलेला आहे पहा आणि काय करायचं आहे पहा. हे फिनॉल जे असणार आहे पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करायचा आहे आणि त्यानंतर मग तो जो इथं इंटरमिजिएट तयार होईल देन इट इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि शेवटी मिळणारा प्रॉडक्ट जो असणार आहे तो आहे पिक्रिक ऍसिड. आपण नायट्रेशन ऑफ फिनॉल विथ नायट्रेटिंग मिक्सचर पाहिलं, पिक्रिक ऍसिड हा तयार होतो. परंतु पिक्रिक ऍसिड ची यील्ड असणार आहे, यील्ड ऑब्टेन्ड इज अ व्हेरी पुअर म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये हा पिक्रिक ऍसिड तयार होतो. परंतु पिक्रिक ऍसिडचं महत्व इंडस्ट्रीमध्ये जास्त आहे कारण यापासून डाय किंवा फार्मास्युटिकल्स मध्ये याचा मेजर वापर केला जातो आणि त्यामुळं गुड यील्ड जर तुम्हाला मिळवायचे असेल, जास्त यील्ड जर मिळवायचे असेल तर मग मात्र सध्याच्या काळामध्ये म्हणजे नाउअडेज पिक्रिक ऍसिड इज ऑब्टेन बाय युजिंग फिनॉल then treated with concentrated sulfuric acid and the intermediate so obtained when treated with concentrated nitric acid gives picric acid. इथं जी मिळणारी यील्ड आहे ती नायट्रेशन ऑफ फिनॉल पेक्षा निश्चितच जास्त आहे आणि त्यामुळं या रिॲक्शन मध्ये फिनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इंटरमिजिएट देन फिनॉल इंटरमिजिएट प्लस कॉन्सन्ट्रेटेड HNO3 टू गिव्ह पिक्रिक ऍसिड ही जी रिॲक्शन असणारी आहे या रिॲक्शन मधली जी इक्वेशन्स असणार आहे ती तुम्हाला लिहिता येतात का बघूया. कॅन यू राईट द इक्वेशन ऑफ द रिॲक्शन्स इन्व्हॉल्वड. त्यामध्ये ज्या काही रिॲक्शन्स असणाऱ्या आहेत, जी इक्वेशन्स असणारे आहेत या रिॲक्शन मध्ये ती तुम्हाला लिहिता येत आहेत का, त्याचा सराव या दोन झालेल्या रिॲक्शनवरनं निश्चित करता येईल. थोडंसं नीट जर पाहिलं या दोन्ही रिॲक्शन तर माझी खात्री आहे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आपण तो प्रयत्न करावा. धन्यवाद.